नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज नॉनव्हेज प्रेमींसाठी ची रेसिपी आहे कोळंबी रस्सा किंवा कोळंबीची भाजी। इथे मी कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ करून। इला मी मार्केटमधून घेतानाच त्यांच्याकडून व्यवस्थित स्वच्छ करून आणली होती, परंतु दोन्ही बाजूला जे काळे धागे असतात त्या मावशी म्हणाले त्या काढून घ्यायचे असतात, म्हणून मी हे धागे काढून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहे। आता व्यवस्थित तिला मॅग्नेट करून घेणार आहे। मॅग्नेशनसाठी आपल्याला फार काही मसाल्यांची गरज नाही आहे। हळद घातलेली आहे 1 चमचा, मीठ घालणार आहोत चवीनुसार, जेवढं मॅग्नेशनसाठी लागतं तेवढं। आता व्यवस्थित मीठ घालून याच्यामध्ये लिंबू घालणार आहोत, एक अर्धा लिंबू इतका लिंबू घालणार आहे याच्यामध्ये, आणि व्यवस्थित मिक्स करून आपण हिला मुरण्यासाठी अर्धा तास ठेवून देणार आहोत। आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। लिंबू घालून झाल्यानंतर असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण लावून अर्धा तास ठेवून देऊयात। आता मसाला तयार करण्यासाठी मी तर तवा गॅसवरती ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतर आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक उभ्या स्लाइसमध्ये चांगला पातळ कट करून घेतलेला आहे, तो घालणार आहोत। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। थोडासा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तोही इथं घालणार आहोत। खोबरं घालायची काहीच गरज नाही आहे या मसाल्यांमध्ये, इतकासा मसाला पुरेसा आहे। लसूण अद्रक, लसणाच्या 21 ते 22 पाकळ्या घातलेल्या आहेत। अद्रकाचा एक अर्धा इंचाचा तुकडा घातलेला आहे आणि कोथिंबीर दांड्याकडच्या बाजूंची काड्यांची घातलेली आहे एक मुठभर। लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आपल्याला, कारण की आपली कोळंबी थोडीशी गोडसर असते आणि कांद्यामुळे ही मसाल्याला गोडपणा येईल, म्हणून आपल्याला लसूण घातल्यामुळे त्याचा प्रमाण मेंटेन होईल, गोडसर लागणार नाही, म्हणून लसूण थोडा या भाजीला जास्त घालायचा आहे नेहमीच्या भाज्यापेक्षा। आता चला तर मग कोळंबी आपण जी मॅग्नेट करून ठेवली होती तिला एक 30 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आता इथं कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे आणि या तेलामध्ये आपण 2 बॅचेसमध्ये कोळंबी चांगली फ्राय करून घेणार आहोत। आपण तेलात कोळंबी फ्राय केल्यामुळे त्या कोळंबीचा जो अर्क आहे तो या तेलामध्ये उतरतो आणि तो रश्शात येतो आणि कोळंबी अशी रबरासारखी चिवट होत नाही, म्हणून आपल्याला असे थोडीशी 2 बॅचेसमध्ये अगदी जास्त फ्राय नाही करायची, थोडीशी आपल्याला कोळंबी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। कोळंबी तेलात घालायच्या अगोदर तेल अगदी कडकडीत छान गरम झालेलं असायला पाहिजे, नाहीतर मग कोळंबी सगळी तेलामध्ये आपली कढईला चिटकून बसेल आणि निघताना तुटली जाईल, म्हणून आपल्याला छान पद्धतीने असं तेल खूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच कोळंबी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। बघू शकता असं एकसारखं हलवत मी व्यवस्थित कोळंबी फ्राय करून घेणार आहे। थोडीशी कोळंबी भाजून झाल्यानंतर मी ही कोळंबी एका ताटामध्ये काढून घेत आहे। व्यवस्थित आपली दोन्ही बॅचेसमध्ये कोळंबी फ्राय करून झालेली आहे। आता कढईमध्ये खूप प्रमाणात तेल आहे, तर हे काढून घेऊयात आपण थोडंसं। आता कोळंबी फ्राय होईपर्यंत आपला मसालाही बारीक झाला होता, त्यात 4 काजू चांगले भिजवलेले होते, तेही त्यात वाटून घेतलेले आहे, त्यामुळे थिकनेस खूप छान येईल आपल्या गिरवीला। म्हणून जे तेल उरलं होतं त्याला मसाले चिकटले होते, कोळंबीचे जे होतं ते मी चांगलं थोडंसं खरवडून घेतलेलं आहे। यामध्ये गिरवीमध्ये अजिबात वेगळं लागणार नाही आहे, करपल्यासारखं व्यवस्थित लागेल। मसाला जो वाटून घेतला होता तोही यामध्ये आपण घालून घेणार आहोत। सगळा अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी मसाल्याची, अजिबात दरदरीत ठेवलेलं नाही आहे। आता जरी ह्या कढईला चिकटकलेलं दिसत असेल तरी मसाल्यांबरोबर भाजताना ते अगदी एकजीव होईल आणि गिरवीत वेगळं असं काही लागणार नाही। आता मस्त असं 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, कारण आपण अगोदरच कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे। आता बघू शकता आपल्या मसाल्याला थोडंसं तेल सुटू लागलेलं आहे। आता इथे आपण घरगुती काळा घाटी मसाला आहे माझ्याकडचा हा, तो घातलेला आहे 1.5 चमचा। तुमचं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथलं करू शकता। हे तिखटाचं प्रमाण बरोबर आहे। मी ही भाजी 3 माणसांसाठी बनवली होती आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर ही वापरलेली आहे अर्धा चमचा। आता या गिरवीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे, म्हणून मी दुसऱ्या बाजूला पाणी उकळवत ठेवलेलं आहे। आता सगळं मिक्स करून छान असं परत मसाला लाल तिखटाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे।
मस्त असा लाल तिखट आणि मसाला एकजीव झालेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला आपण जी फ्राय करून घेतलेली कोळंबी होती तेही इथं घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं या मसाल्यांबरोबर चांगली कोळंबी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला मसाला या कोळंबीत आतपर्यंत मुरला जाईल आणि एक गिरवीला छान टेस्ट येईल म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतवणं हे महत्त्वाचं आहे इथं। आता छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। भांड्याला थोडा मसाला राहिला होता तोही मी याच्यामध्ये घालून घेत आहे आणि व्यवस्थित पाहू शकता असं मसाल्यांमधून बाहेर तेल सुटू लागलेलं आहे, म्हणजेच एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या मसाल्यांमधून तेल रिलीज व्हायला लागले आणि कोळंबी ही या मसाल्यांबरोबर छान कोट झालेली आहे। आता या स्टेजला आपण पाणी घालून घेऊयात। पाणी तुमच्या अंदाजानुसार घाला, जास्त पातळ करायचे असेल तर खूप पाणी घातलं तरी चालेल, पण थिकसर अशीच गिरवी याची असते म्हणून मी याच्यावरती थोडं पाणी येईल इतकं पाणी घातलेलं आहे आणि परत 5 ते 7 मिनिटं चांगली कोळंबी त्या रश्श्यामध्ये शिजवून घेतलेली आहे झाकण ठेवून। आता इथं मी चांगलं पातेल्यात कडकडीत गरम झालेलं पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून एक उकळी आल्यानंतर झाकण लावणार आहोत आपण आणि 5 ते 7 मिनिटासाठी अगदी छान शिजू देणार आहोत या रश्श्यामध्ये। असं एवढं पाणी घातलेलं आहे मी, कोळंबीच्या वरती येईल एवढं। आता हे आटून थोडं कमी होणार आहे, त्यामुळे आता चांगली उकळी आलेली आहे। आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी हा रस्सा आणि कोळंबी व्यवस्थित शिजू देऊयात। आता 5 ते 7 मिनिटांनंतर बघू शकता मस्त असा रस्सा तयार झालेला आहे। भाकरी भातासोबत दोन्ही सोबत खाऊ शकाल असा व्यवस्थित रस्सा आपला तयार रेडी झालेला आहे। आटवून घेऊन मस्त प्रमाणात आटलेला आहे छान। आता वरून कोथिंबीर हिरवीगार घालून घ्यायची आहे आणि आपलं कोळंबीचं कालवण किंवा कोळंबीची भाजी रेडी आहे। तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। अशी मस्त रुचकर आणि टेस्टी रेसिपी आपली रेडी आहे। प्लेटमध्ये काढूनही दाखवलेला आहे। खूप पातळ किंवा खूप दाटसर असा दोन्ही प्रकारचा रस्सा नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचा रस्सा छान झालेला आहे। तर तुम्ही मात्र रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नवीन रेसिपीमध्ये बरोबर नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। स्वस्त खा आणि मस्त रहा।